मित्रांनो, तुम्हाला जर फ्लॅटमध्ये राहून बंगलोचा फील घ्यायचा असेल तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील मसरूळ कलानगर जवळ 3000 स्क्वेअर फीटचा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट हा पूर्ण रेडी पोझिशन आहे. माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो. तर चला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया. इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग, ईव्ही चार्जिंग पॉइंट, सीसीटीव्ही कॅमेराज, लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, कॉमन इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम अशा सगळ्या काही गोष्टी बघायला मिळणार आहे. चला आपण आता सॅम्पल फ्लॅटकडे जाऊया. हा आहे आपल्या सॅम्पल फ्लॅटचा मेन डोअर आणि हा आहे तुमचा 3 BHK चा लिव्हिंग एरिया. साईज तुम्ही बघू शकता, प्रशस्त अशी साईज आपल्याला लिव्हिंग एरियाची बघायला मिळते. खाली आपल्याला 2.5x5च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. विंडो तुम्ही बघू शकता, पूर्ण विंडो ही ओपन होते. इथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट करू शकतात. जवळपास इथे 25 ते 30 लोक आरामात इथे बसू शकतात. एवढी मोठी सिटिंग अरेंजमेंट तुम्ही इथे समोर करू शकतात. इथे तुम्हाला टीव्ही युनिट साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे करून दिलेले आहेत. असा होता आपला हा लिव्हिंग एरिया. आणि इथे आहे तुमचा डायनिंग एरिया आणि हा आहे प्रशस्त असा एल शेप किचन. किचनची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे एल शेप किचन बघायला मिळतो. व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला किचन मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम इथे येणार नाही. इथे तुम्हाला ज्या टाइल्स आहेत त्या पूर्ण सिलिंग पर्यंत बसून दिलेल्या आहेत. एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. सिंकच्या वरती तुम्हाला वॉटर प्युरिफायर साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. त्यासोबतच इथे तुम्ही तुमचं ओव्हन, मिक्सर देखील ऑपरेट करू शकतात. आणि इकडे तुम्हाला सेपरेट स्टोर रूम देखील दिलेला आहे. आपल्याला किचनला अटॅच ड्राय बाल्कनी देखील मिळणार आहे. ही आहे तुमची प्रशस्त अशी किचनला अटॅच असणारी ड्राय बाल्कनी. इथे तुमचं वॉशिंग मशीन तुम्ही अरेंज करू शकतात, त्याचं देखील प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे. आणि हा आहे तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम. याची सुद्धा साईज खूप खूप मोठी दिलेली आहे. व्हेंटिलेशन साठी आपल्याला मोठी विंडो दिलेली आहे. सिट आउट एरिया देखील विंडोला लागून आपल्याला करून दिलेला आहे. ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे बघायला मिळते. त्यासोबतच इथे आहे तुमचं देवघर साठी दिलेला एक्स्ट्रा एरिया आणि अटॅच असणारं वॉशरूम ते आहे इकडे. वॉशरूमची साईज तुम्ही बघू शकता, सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बाथरूम मध्ये बसून दिलेल्या आहेत. शॉवर, डायव्हर्टर, हँगिंग कमोड, हँड वॉश बेसिंग अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात. या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील मिळणार आहे. ही आहे आपली बाल्कनी, जी की अटॅच असणार आहे आपल्या फर्स्ट मास्टर बेडरूमला अटॅच. एसएसच्या रिलिंग, टफन ग्लास अशा सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता आपण पुढच्या बेडरूम कडे जाऊया. इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला इंडियन टॉयलेट बसून दिलेलं आहे. वॉशरूमच्या बाहेर आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिन देखील बघायला मिळतं. आणि हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम. याची साईज बघा, याची साईज सुद्धा खूप चांगली आणि खूप मोठी दिलेली आहे. व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक नाही तर 2 विंडो दिलेला आहे, त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्या विंडोना आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग बघायला मिळते. सगळ्या विंडो ह्या स्लायडिंगच्या आहेत आणि या मास्टर बेडरूमला अटॅच आपल्याला वॉशरूम देखील मिळणार आहे. याची सुद्धा साईज तुम्ही बघू शकता. प्रत्येक बाथरूम मध्ये आपल्याला युनिक डिझाईनच्या टाइल्स इथे बघायला मिळतात. या बाथरूम मध्ये देखील आपल्याला सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत. डायव्हर्टर, शॉवर, हँगिंग कमोड सगळ्या काही गोष्टी इथे आपल्याला बसून दिलेल्या आहेत. प्रोजेक्ट हा पूर्ण रेडी टू मूव्ह आहे. तुम्ही लगेच इथे शिफ्ट होऊ शकतात. आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूम कडे. हा आहे आपला थर्ड बेडरूम. याची सुद्धा साईज खूप चांगली नाही तर खूप मोठी दिलेली आहे आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक मोठी विंडो देखील दिलेली आहे. या बेडरूम मध्ये देखील आपल्याला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही. बाल्कनी पण बघून घेऊया.
ही आहे आपली प्रशस्त अशी सुंदर बाल्कनी. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स इथे बसून दिलेल्या आहेत. सेफ्टीसाठी एसएस रिलिंग, टफन ग्लास आणि आजूबाजूचा एरिया जो की पूर्ण डेव्हलप झालेला आहे. चला आता आपण नियर बायचे लोकेशन्स, प्राइस आणि स्क्वेअर फीट जाणून घेऊया. आपल्या प्रोजेक्ट पासून क्रोमा शोरूम फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तसेच आरटीओ कॉर्नर देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. निमाणी बस स्टँड आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सगळ्या काही जीवनावश्यक गोष्टी ज्या आपल्याला डेली रुटीन मध्ये लागतात, सगळ्या गोष्टी इथे जवळपासच तुम्हाला मिळून जाणार आहे. आपण जो आता हा 3000 स्क्वेअर फीटचा 3 BHK 1 फ्लोर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आहे. लिमिटेड फ्लॅट्स इथे शिल्लक आहे. 3000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला 1.15 CR ला जातो, ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस मध्ये. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.